Problem 1. State whether the given algebraic expression are polynomial justify. तर आपल्याला algebraic expression दिलेले आहे आणि हे algebraic expression polynomial आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर फर्स्ट काय दिलं आहे आपल्याला y + 1/y. तर कोणत्या algebraic expressionला आपण polynomial म्हणतो तर ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या व्हेरिएबलचा जो पॉवर आहे तो पॉझिटिव्ह इंटिजर किंवा 0 असतो त्याला आपण पॉलिनॉमियल म्हणतो. आता इथे बघा काय लिहिलं आहे y + 1/y. इथे y + 1/y. तर y कुठे आहे डिनॉमिनेटरमध्ये, आपल्याला कुठे न्यावं लागेल न्यूमरेटरमध्ये. तर y न्यूमरेटरमध्ये येईल तर yचा पॉवर काय होऊन जाईल -1 आणि इथे yचा पॉवर +1 आहे आणि इथे yचा पॉवर -1 आहे. आणि कोणत्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल म्हणतो ज्याचा व्हेरिएबलचा पॉवर 0 किंवा पॉझिटिव्ह इंटिजर असतो म्हणजे होल नंबर असतो. तर y⁻1 हा काय आहे निगेटिव्ह आहे म्हणजे हा पॉलिनॉमियल होईल का नाही. इज नॉट अ पॉलिनॉमियल because power of y is -1 which is not whole number. आता हा पॉवर होल नंबर नसल्यामुळे आपण याला पॉलिनॉमियल म्हणणार नाही. तर आपल्याला प्रॉब्लेम पाहिजे आहे सेकंड 2 - 5√2. सेकंड 2 - 5√x. आता √x म्हणजे याचा पॉवर काय होईल हाफ होईल म्हणजे 2 - 5x⁻⁴ हाफ. तर हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे इथे व्हेरिएबलचा पॉवर काय झाला आहे 1/2. हा काय आहे फ्रॅक्शन आणि आपल्याला व्हेरिएबलचा पॉवर काय पाहिजे 0 किंवा पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजे होल नंबर पाहिजे. तर त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण काय म्हणतो पॉलिनॉमियल म्हणतो. तर हा पॉलिनॉमियल होईल का नाही. इज नॉट polynomial because power of x is half which is not whole number, which is not whole number. त्याच्यानंतर प्रॉब्लेम 3 काय आहे x² + 7x + 9. x² + 7x + 9. काय या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबलचा पॉवर +2, व्हेरिएबलचा पॉवर xचा 1 + 1 आणि इथे व्हेरिएबल नाही आहे म्हणजे व्हेरिएबलचा पॉवर 0. तर मग या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबलचा पॉवर 0 आणि पॉझिटिव्ह इंटिजर आहे म्हणजे हा पॉलिनॉमियल आहे. इज अ पॉलिनॉमियल. +2 आहे त्याचा पॉवर. नंतर प्रॉब्लेम नंबर 4 काय आहे 2m⁻² - 2 + 7m - 5. 2m⁻² - 2 + 7m - 5. आता हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे इथे व्हेरिएबलचा पॉवर कसा झाला आहे मायनस आणि पॉलिनॉमियलसाठी काय पाहिजे व्हेरिएबलचा पॉवर होल नंबर पाहिजे म्हणजे 0 आणि पॉझिटिव्ह इंटिजर. तर हा पॉलिनॉमियल
पॉवर मायनस असल्यामुळे काय नाही होणार, हा अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल नाही होणार, म्हणजे इज नॉट अ पॉलिनॉमियल बिकॉज power of m is -2, which is not whole number. The problem 5, 10. आता इथे अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबल नाही आहे, म्हणजे व्हेरिएबलचा पॉवर किती झाला 0, आणि व्हेरिएबलचा पॉवर 0 किंवा पॉझिटिव्ह असेल म्हणजे होल नंबर असेल तर त्याला आपण काय म्हणतो पॉलिनॉमियल. तर इथे व्हेरिएबलचा पॉवर 0 आहे म्हणजे इज अ पॉलिनॉमियल, इज अ पॉलिनॉमियल. प्रॉब्लेम 2, write the coefficient of m cube in each of the given polynomial. आपल्याला क्युबिक पॉलिनॉमियल दिलेले आहे आणि आपल्याला m क्यूबचा कोएफिशियंट लिहायचा आहे. तर कोएफिशियंट ऑफ m क्यूब कशाला म्हणतात, तर m क्यूबच्या टर्मला ज्या नंबरनी मल्टिप्लाय केलेलं असते त्याला आपण कोएफिशियंट ऑफ m क्यूब म्हणतो. तर m क्यूबच्या समोर काय आहे 1 आहे, तर कोएफिशियंट ऑफ m क्यूब फर्स्ट प्रॉब्लेममध्ये किती राहील 1. त्याच्यानंतर प्रॉब्लेम 2, -3/2 प्लस m मायनस √3m क्यूब. आता m क्यूबच्या टर्मला कशाने मल्टिप्लाय केलेला आहे -√3नी, तर -√3ला आपण काय म्हणतो कोएफिशियंट ऑफ m क्यूब. तर सेकंडचं कोएफिशियंट ऑफ m क्यूब काय होईल -√3. प्रॉब्लेम 3, इथे क्युबिक पॉलिनॉमियल दिलेलं आहे आणि m क्यूबचं कोएफिशियंट लिहायचं आहे. तर m क्यूबच्या टर्मला ज्या नंबरनी मल्टिप्लाय केलं असते त्याला आपण कोएफिशियंट ऑफ m क्यूब म्हणतो. तर थर्ड प्रॉब्लेममध्ये कोएफिशियंट ऑफ m क्यूब काय होईल -2/3. प्रॉब्लेम 3, राईट द पॉलिनॉमियल इन x यूजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबल x वापरून पॉलिनॉमियल आपल्याला काय करायचं आहे लिहायचं आहे. तर पहिली इन्फॉर्मेशन काय दिली आहे मोनॉमियल विथ डिग्री 7. मोनॉमियल म्हणजे एक टर्म असलेला पॉलिनॉमियल आणि डिग्री 7 म्हणजे त्याचा हायेस्ट पॉवर किती असायला पाहिजे 7. तर फर्स्टचा ॲन्सर काय लिहावं लागेल, व्हेरिएबल आपल्याला x वापरायचा आहे आणि त्याची डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर 7 घ्यायचा आहे आणि मोनॉमियल म्हणजे एकच टर्म असलेला म्हणजे x⁴ 7. याला कोएफिशियंट किती लिहिलं तरी चालेल. नंबर 2, बायनॉमियल विथ डिग्री 35. आता आपल्याला बायनॉमियल म्हणजे कशाला म्हणतो, ज्या पॉलिनॉमियलला 2 टर्म असतात 2 टर्म्स असतात त्याला आपण बायनॉमियल म्हणतो आणि त्याची डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर. तर आपल्याला कोणत्या व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये लिहायचा एक्स व्हेरिएबलचा. तर डिग्री किती पाहिजे 35 म्हणजे हायेस्ट पॉवर 35 म्हणजे x⁴ 35. पण काय लिहायचं आहे बायनॉमियल म्हणजे याला किती टर्म असायला पाहिजे 2 टर्म असायला पाहिजे 2 टर्म्स. तर त्याच्यासाठी आता आपल्याला सेकंड टर्म लिहायची आहे तर त्याचा पॉवर 35पेक्षा लेस असलेला कोणतीही टर्म लिहिता येईल. तर आपण कॉन्स्टंट टर्म लिहून घेऊ +5. त्याच्यानंतर थर्ड प्रॉब्लेममध्ये काय म्हटलेलं आहे ट्रायनॉमियल विथ डिग्री 8. आता आपल्याला ट्रायनॉमियल लिहायचा आहे म्हणजे 3 टर्म असलेला पॉलिनॉमियल 3 टर्म्स असलेला पॉलिनॉमियल विथ डिग्री 8 म्हणजे त्याचा हायेस्ट पॉवर किती राहील 8 राहील. तर व्हेरिएबल कोणतं वापरायचं आहे x. तर x⁴ 8 याचा कोएफिशियंट कोणताही घेतला तरी चालेल x⁴ 8 आणि ट्रायनॉमियल म्हणजे 3 टर्म्स आल्या पाहिजे. म्हणजे आता आपल्याला अजून 2 टर्म्स लिहायच्या आहे
पण हायेस्ट पॉवर डिग्री 8 आहे, तर याच्यापेक्षा लेस डिग्री असलेल्या कोणतेही 2 टर्म लिहावं लागेल. तर प्लस आपण लिहून घेऊ 5x² - x. 4. राईट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल्स. आपल्याला पॉलिनॉमियल्स दिलेले आहे आणि त्याची डिग्री राईट करायची आहे, लिहायची आहे. तर पॉलिनॉमियलची डिग्री कशाला म्हणतो आपण? व्हेरिएबलचा जो हायेस्ट पॉवर असतो त्याला आपण डिग्री म्हणतो. तर पहिला पॉलिनॉमियल किती दिला आहे? √5. आता इथे व्हेरिएबल नाही आहे, याचा अर्थ व्हेरिएबलचा पॉवर किती आहे? 0 आहे. म्हणजे याची डिग्री किती होऊन जाईल? 0. त्याच्यानंतर इथे x⁴ 0. तर हायेस्ट पॉवर किती आहे? 0. म्हणजे याची डिग्री किती होऊन जाईल? 0. आणि इथे व्हेरिएबलचा पॉवर 2 आहे. पॉलिनॉमियल x² आहे आणि हायेस्ट पॉवर किती झाला? 2 झाला. म्हणजे याची डिग्री किती होऊन जाईल? 2. आणि इथे आता पॉलिनॉमियल आहे √2m⁻10 - 7. तर व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर आहे 10. म्हणजे याची डिग्री किती होऊन जाईल? 10 होऊन जाईल. त्याच्यानंतर 5th 2p - √7. आता इथे व्हेरिएबलचा पीचा हायेस्ट पॉवर किती आहे? 1. तर याची डिग्री किती होऊन जाईल? 1. त्याच्यानंतर 6 7y - y³ + y⁵. इथे व्हेरिएबल कोणता वापरला आहे? y. आणि त्याचा हायेस्ट पॉवर किती आहे? 5. म्हणजे याची डिग्री किती होऊन जाईल? 5. त्याच्यानंतर इथे व्हेरिएबल कोणते वापरले आहे? xy z. तर इथे z आहे म्हणजे पॉवर 1 झाला. इथे xy आहे, 1 + 1 म्हणजे पॉवर 2 झाला. xy z पॉवर 3, 1 + 1 + 1. तर हायेस्ट पॉवर किती आहे? 3. म्हणजे डिग्री किती होऊन जाईल? डिग्री = 3. त्याच्यानंतर इथे पॉवर किती आहे? 3. यमचा पॉवर 3 आणि यनचा पॉवर 7. आता 3 + 7 किती होऊन जाईल? 10. इथे यमचा पॉवर 5 आणि यनचा 1. तर 5 + 1 6. आणि इथे 1 + पॉवर 1 + 1 2. तर हायेस्ट पॉवर किती आहे? m⁻3 आणि n⁻7. तर पॉवर 3 आणि पॉवर 7 म्हणजे पॉवर किती झालं? 10. म्हणजे हायेस्ट पॉवर किती आहे? 10. म्हणजे याची डिग्री किती होऊन जाईल? 10. त्याच्यानंतर प्रॉब्लेम 5. क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स आर लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल. तर लिनियर पॉलिनॉमियल कशाला म्हणतो? ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असते त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो. आणि ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 असते त्याला आपण क्युबिक पॉलिनॉमियल म्हणतो. तर इथे बघा, इथे हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री. डिग्री किती आहे? 2 आहे. म्हणजे हा काय झाला? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. 2x² + 3x + 1. हायेस्ट पॉवर 2 आहे म्हणजे याची डिग्री 2 आहे. म्हणजे हा आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर सेकंड 5p. आता बघा इथे हायेस्ट पॉवर किती आहे? 1. म्हणजे याची डिग्री किती झाली? 1. आणि ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते त्याला आपण म्हणतो लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर थर्ड √2y - ½. तर इथे बघा व्हेरिएबल वापरलेला आहे y आणि याचा पॉवर किती आहे? 1. म्हणजे हायेस्ट पॉवर 1 झाला म्हणजे डिग्री किती झाली? 1. आणि ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते त्याला आपण काय म्हणतो? लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल. आणि इथे प्रॉब्लेम 4. m³ + 7m² + 5/2m - √7. आता इथे बघा व्हेरिएबल m वापरलेला आहे आणि त्याचा हायेस्ट पॉवर आहे 3m³. तर हायेस्ट पॉवरला आपण डिग्री म्हणतो आणि याची डिग्री किती आहे? 3. म्हणजे हा कोणता पॉलिनॉमियल झाला? क्युबिक पॉलिनॉमियल.
क्युबिक पॉलिनॉमियल. इथे प्रॉब्लेम फिफ्थ ए स्क्वेअर. इथे हायेस्ट पॉवर किती आहे 2 म्हणजे डिग्री 2 झाली म्हणजे हा कोणता पॉलिनॉमियल होईल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि प्रॉब्लेम 6 3r³. इथे व्हेरिएबल वापरलेला आहे r आणि त्याचा हायेस्ट पॉवर आहे 3 म्हणजे याची डिग्री झाली 3 आणि ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 असते त्याला आपण काय म्हणतो क्युबिक पॉलिनॉमियल. तर हा कोणता झाला क्युबिक पॉलिनॉमियल.